ओबीसी समाजाच्या संवेदना समजून घेत मोदीजींनी जातनिहाय जनगणनेचा विषय असेल तो पूर्ण केला। इतके वर्ष आमच्या ओबीसी आयोगाला संविधानातच स्थान नव्हतं, त्याला संवैधानिक करून सगळे संवैधानिक अधिकार प्रदान करण्याचं काम हे मोदीजींनी केलं। आमच्या मुलांना केंद्र सरकारच्या आरक्षणामध्ये त्या ठिकाणी डॉक्टर होण्याकरता आरक्षण मिळत नव्हतं, ते आरक्षण मिळवून देण्याचं काम मोदीजींनी केलं। वेगवेगळ्या ठिकाणचे 7 असे महत्त्वाचे निर्णय आहेत की जे मोदीजींनी या ठिकाणी घेतले आणि त्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्तरावर ओबीसीचा बोलबाला झालेला आपल्याला पाहायला मिळाला। आणि एवढंच नाही तर स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये सर्वाधिक ओबीसी मंत्री असलेलं मंत्रिमंडळ हे मोदीजींनी स्थापन केलं आणि पूर्ण देशातल्या ओबीसी समाजाला आपल्या मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्याचं काम त्यांनी केलं। आणि म्हणून मला या निमित्ताने हेच सांगायचं आहे की या समाजाच्या प्रती आमचं कमिटमेंट आहे। खरं तर अनेक वेळा आपल्याला माहिती आहे की माझ्यावर ओबीसी समाजाकरता बोललो म्हणून टोकाची टीका झाली, मला टार्गेटही केलं, पण मी सगळ्या समाजाचा विचार केला, मी कुठल्या एका समाजाचा विचार केला नाही। पण त्याच वेळी जर ओबीसी समाजाला एखाद्या गोष्टीची आवश्यकता आहे तर त्या गोष्टीचं प्रतिपादन करणं, त्या गोष्टीचा निर्णय घेणं हे कधीच मी चुकीचं मानत नाही। त्यामुळे मला कितीही टार्गेट केलं तरीही ओबीसी समाजाच्या हक्कांकरता मी त्या ठिकाणी लढत राहणारच आहे, मी कधीही ती लढाई थांबू देणार नाही। खरं म्हणजे आपल्याकडे अलीकडच्या काळामध्ये एखाद्या समाजाकरता लढतोय म्हटलं म्हणजे दुसऱ्या समाजाच्या विरोधात अशा प्रकारचं जे काही एक चित्र तयार करण्याचा प्रयत्न होतोय हे चित्र देखील अतिशय चुकीचं आहे। उलट मला तर या गोष्टीचा आनंद आहे की आज मी मुख्यमंत्री आहे, याचं कारण ओबीसी समाजासहित सगळ्या समाजांनी आम्हाला आशीर्वाद दिला, म्हणूनच या ठिकाणी आपण या पदापर्यंत पोहोचू शकलो। आणि म्हणूनच या समाजाचं उतराई होणं, या प्रत्येक समाजापर्यंत विकास पोचला पाहिजे। या ठिकाणी आमचा दलित समाज असो, आदिवासी समाज असो, ओबीसी समाज असो, मराठा समाज असो, धनगर समाज असो, सगळ्या समाजाचं कल्याण आपल्याला कसं करता येईल हा प्रयत्न आपला आहे। आणि म्हणूनच मला याही गोष्टीचा आनंद आहे की आपल्या ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण जे 2020 साली कोर्टाने काढून घेतलं, 2022 साली ते खंडित स्वरूपात आपल्याला प्राप्त झालं होतं, पण आपण त्याची लढाई सर्वोच्च न्यायालयात लढलो आणि मला सांगताना आनंद वाटतो की सर्वोच्च न्यायालयाने आपलं म्हणणं मान्य केलं आणि संपूर्ण 27% ओबीसीचं आरक्षण हे महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत मध्ये परत करण्याचं काम हे माननीय सर्वोच्च न्यायालयाने केलं। काही नतद्रष्ट लोक त्याच्या विरुद्ध पुन्हा कोर्टात गेले आणि कोर्टाला त्यांनी सांगितलं चुकीचं होत आहे, हे तुम्ही करू नका। पण माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मी आभार मानतो, परवा त्यांनी ती पिटिशन त्या ठिकाणी डिसमिस केली आणि सांगितलं ओबीसीला पूर्ण 27% आरक्षण हे या ठिकाणी मिळेल। आणि मला असं वाटतं एक महत्त्वाचा निर्णय हा आपण या निमित्ताने करू शकलो। आणि म्हणून आज